हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि शुभ पातालोचनी सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरबा तो माधव बरबा तो विठ्ठल बरबा बरबा तो विठ्ठल बरबा सुकृताची जोडी जोडी बौद्ध सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरबा तो विठ्ठल बरबा विठ्ठल
सर्व सुखाची आग सर्व सुखाची आग वापर कुमादेवी वरा वापर कुमा तुहा विठ्ठल वरवा हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे पाय मिटे पडले तो पाय मिटे पडले तो धन्य काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे पाय मिटे पडले तो पाय मिटे पडले तो संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाची सुटले गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे
संदेहाचे सुटले गाठी संदेहाचे सुटले गाठी ओटी झालो शीतळ ओटी शीतळ तुका मने मंगळ आता तुका मने मंगळ आता कोण दाता या होणी कोण दाता या होणी संदेहाचे सुटले गाठी संदेहाचे सुटले गाठी झालो पोटे शीतळ झालो पोटे शीतळ विठो पार कुमाई पार कुमाई विठो 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 पार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
धन्य काळ संत भेटे, धन्य काळ संत भेटे, पाये मिटे पडले तो, संदेहाचे सुटले गाठे, झालो पोटी शीत. धन्य काळ संत भेटे, धन्य काळ संत भेटे, पाये मिटे पडले तो, संदेहाचे सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. समचरण सरोजम सांद्र नीलाभुधाभं, जगदनिहित पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. योऽन्त प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन्
प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णं वयं नमो. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदि करोण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. जयाचे ने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागवे जीवेसे वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होती ओळंगणे अक्षरासे बाबाचे अवतरण अवतरविती खूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरुचे पाय जे हृदय गिवसो निटाय एवढे भाग्य होय उन्मेषासी. गाते श्रोत्याने पाहते चतुर विनोदे दुष्यंते स्वहंभावे पूर्ण ज्ञाते या सकळाशी विनवणे करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो. देवा देवा यावरी न करावा हवे. लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुपया देवा यावरी न करावा वेर. संपादि ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवान्नरिद्य मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.
श्री संताची ये माता चरणा श्री संताची ये माता चरणा साष्टांग संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडले तो संदेहाची सुटले गाठी झालो पोटी शीतळ अकारण करुणावरणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या निश्चिम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आज पवित्र पावन अनसुरडा नगरीमध्ये वैकुंठवासी श्री समर्थ सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील एकंबीकर बाबांच्या पदस्पर्शानं पुनीत असलेली ही भूमी बाबांच्या या परिसरांमध्ये पवित्र पावन हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आज परमपूजनीय हरिभक्तीपरायण पितृतुल्य आमचे दादांच्या संकल्पनेतून आपल्या परिसराचं भूषण असलेले वैराग्याचे महामेरू संत परीक्षक काकासाहेब आणि काकासाहेबांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा आज हा दिवस आहे। दादाच्या संकल्पनेतून आज या मंदिरामध्ये काकासाहेब आज विराजमान झालेत आणि खऱ्या अर्थानं खूप जुनी संकल्पना आहे काकांचं मंदिर बांधणं अनसुरड्यात। ही मी फार तर लहानपणी सुद्धा ऐकलेली ही संकल्पना आहे। बाबांची इच्छा होती की इथं मंदिर व्हावं काकासाहेबांचं आणि ही लहानपणाची इच्छा खऱ्या अर्थानं आज साकारते आणि संकल्पना दादांच्या मनात आली। दादांनी अत्यंत निष्ठेनं परमार्थ केला आणि परमार्थाला फळ प्राप्त झालं। कुठलंही कर्म करत असताना त्या कर्माला फलाची अपेक्षा असते। प्रयोजन मनोउद्देश्य मंदोपी न प्रवर्तते। सुभाषितकार सांगतात की कुठलंही
कार्य करत असताना मला काय प्राप्त होणार आहे याचं प्रयोजन डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय मंद बुद्धीचा सुद्धा त्या कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही, शास्त्राचा नियम आहे. तसं कशाकरता परमार्थ सुरू केला आणि परमार्थाचं नेमकं फल काय, परम प्रयोजन काय, याची प्रचिती खऱ्या अर्थानं आज आली. आयुष्यभर ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखी सोहळ्यामध्ये सेवा करावी, बाबांच्या सोहळ्यामध्ये सेवा, सप्त्यामध्ये सेवा, प्रत्येक कीर्तनामध्ये विना घ्यावा आणि आयुष्यभर अखंड परमार्थ करावा. ही परमार्थातली साधना. निष्ठावंत भाव खऱ्या अर्थानं आज फलद्रूप झाला. आणि मी नुसतं म्हणत नाही, तर माझ्याकडे याला पुरावा आहे. काय पुरावा आहे? तर गेली 15 दिवस थांबलेला पाऊस आज आला की नाही आला? आला की नाही आला? हा, गीतेत याला प्रमाण आहे. गीता सांगते यज्ञात भवती पर्जन्य. हा, जिथं यज्ञ घडतो तिथं पाऊस येतो. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून दादानी हाती घेतलेलं हे सत्कार्य खऱ्या अर्थानं सिद्धीला गेलं. ते भगवंताला आवडलं, गोरोबा काकांना ते आवडलं. तिथपर्यंत ही सेवा दादांची पोहोच झाली. आणि म्हणून क्षारे आले माझ्या अंगावर बरं का. खरं तर की काय प्रेम आहे, किती निष्ठा आहे. हा, तुकोबरायचं आणखी एक प्रमाण आहे. धन्य भावशीळ, धन्य भावशीळ ज्याचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव. तुकोबराय म्हणतात की याला फक्त आणि फक्त परमार्थामध्ये निष्ठा लागते. आणि त्या निष्ठेनं मला मगाशी तात्याने सांगितलं की कोणाला न सांगता मूर्ती पाहायला, मूर्ती ठरवायला दादा एकटे गेले. पुन्हा चौकशी, पुन्हा घरात सगळ्यांना निरोप दिला की मला मूर्ती आणायची आहे, मला काकासाहेबांचे मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची. खऱ्या अर्थानं हा सगळा परिवार वारकरी परिवार आहे, निष्ठेनं सेवा केलेला हा परिवार आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण माझे ज्येष्ठ बंधू तुल्य तात्यांचा फार लहानपणापासूनचा प्रसंग आहे. तसं तर माझं बालपण त्यांनी पाहिलेलं आहे. असं एक ती व्यक्तिमत्व. तात्या असतील, तात्याचे सगळे भाऊ असतील, आणि आपण सर्व सुरडेकर मंडळी, आदरणीय हरिभक्तीपरायण काका महाराज असतील, माऊली महाराज असतील, मधुकर महाराज असतील, सगळीच ज्ञात अज्ञात, हयात असलेली, हयात नसलेली ही सगळी मंडळी. कारण अनुसरुडा हे परमार्थाचं उगमस्थान आहे. हे आम्ही कधी विसरणार नाही. भले तरी आम्ही कुठल्या उंचीला असो नसो, उंची वाढेल ना वाढेल, परमार्थ घडेल ना घडेल, तो भाग निराळा आहे. परंतु आमचं उगमस्थान आहे. वाडवडिलांची नितांत श्रद्धा होती या गावावर. आमचे आप्पा, आमचे आबा पावसात चिखलात चालत यायचे या गावाला, नदी पार करून यायचे. अनेक वेळेला कपडे इथं बदलायचे ओले झाले. इतकी निष्ठेनं या गावात सेवा केली आप्पानी, आबानी, खूप खूप. आणि म्हणून तुमचा आणि माझा हा बालपणापासूनचा ऋणानुबंध आहे.
मी कोणी परका म्हणून आज या ठिकाणी उभा नाही तुमच्या समोर. मी कोणीतरी एक बाहेरचा फारच ज्ञानी आहे, काहीतरी विद्वान आहे, असा मुळीच भाव माझ्या अंतकरणात नाही. परंतु ज्या ठिकाणाहून ही सुरुवात झाली त्याच ठिकाणी ती गोष्ट व्यक्त करत असताना मनस्वी आनंद आहे. परंतु वेळेअभावे आपल्याकडे वेळ झालेला आहे आणि वेळेच्या मर्यादित आपणाला थोडंसं भगवत चिंतन पाहायचंय. याकरिता मी थोडीशी प्रस्तावना कमी करणार. म्हणून उपस्थित आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बालाजी महाराज, लोखंडे काका, आमचे केशेगावचे आमचे काळे मामा बाबा आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे लहान बंधू तुल्य चैतन्य महाराज, सागर महाराज आहेत, पवन महाराज आहेत, ही सगळीच मंडळी, गावातील सगळं आमचे कुठे आबा असतील, अनसुर्ड्याहून आंबेवाडीहून आलेले आमचे सगळे सरपंच आहेत, नाना महाराज आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक अर्धा एक तासभर भगवत चिंतन पाहायचंय. कदाचित कोणाचा नामोल्लेख करण्याचा राहून गेला असेल तर मोठ्या अंतकरणानं माफ करा. का वेळेचं फार मोठं दडपण आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि कदाचित एखादा वार दुसरा असता तरी मी थोडस धटाई केली असते, पण वार सोमवार आहे. सगळ्यात मोठी अडचण की काही कोणाच्या प्रकृती अभावे कोणाच्या गोळ्या असतात, काय असतं, सोमवार सोडायची वेळ होऊन गेलेली आहे. आणि त्या कारणास्तव आपल्या सर्वांना अगदी एक अर्ध्या तासामध्ये मोकळा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे की खऱ्या अर्थानं प्राणप्रतिष्ठा, काकासाहेबांची प्राणप्रतिष्ठा आपल्या परिसरात व्हावी, हे खऱ्या अर्थानं वैभव आहे. 12व्या शतकामध्ये विश्वमौली ज्ञानोबरायांसोबत ज्यांनी तीर्थयात्रा केली आणि ज्या तीर्थयात्रेमध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त नामदेवराय त्या काळामध्ये देवाला प्रत्यक्ष नैवेद्य चारत होते. त्या काळामध्ये भगवान परमात्मा नामदेवरायांच्या हातचं प्रत्यक्ष दूध प्राशन करत होते. आणि असे नामदेवराय 12व्या शतकामध्ये ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करणारे विश्वमौली ज्ञानोबराय यांच्यासोबत आमचे संत परीक्षक गोरोबा काका, त्या काळामध्ये नामदेवरायांची परीक्षा घेण्याचं काम काकासाहेबांवरती मुक्ताबाईंनी दिलं. आणि त्या काळात परमार्थामध्ये कच्चा की पक्का हे ठरवण्याची जबाबदारी काकासाहेबांवर आली. त्या काकासाहेबांनी नामदेवरायांना कच्चं म्हणावं हे त्या काळातलं किती मोठं धाडस होतं की ज्या नामदेवरायांच्या हातून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा दूध पितो, ज्या नामदेवरायांच्या हातून देव नैवेद्य स्वीकारतात, आणि त्याच नामदेवरायांना गोरोबा काकांनी कच्चं समजावं हा त्या काळातला अत्यंत काकासाहेबांचा फार मोठा अधिकार होता, फार मोठा अधिकार होता. आणि म्हणून खर तर आपला धाराशिव जिल्हा तसा भाग्यवान आहे. 750 वर्ष झालं तुम्ही किती जरी विद्वान झालात, महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती जरी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, परमार्थिक क्षेत्रामध्ये किती जरी गुणवान झालात, तर परीक्षा द्यायला धाराशिव जिल्ह्याकडे यावं लागतं. विठ्ठला खऱ्या अर्थानं हे काकासाहेबांचे उपकार आहेत. काकासाहेबांनी या परिसरांमध्ये, महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडवली आणि वारकरी संप्रदायामध्ये परमार्थ करत असताना परमार्थाची कोणाकडे तरी परीक्षा द्यावी लागते हा सिद्धांत त्यावेळेला काढला की परमार्थ हा मनाने करता येत नाही, तो केलेला परमार्थ कोणापाशी तर व्यक्त करावा लागतो आणि त्याचा निवाडा व्हावा लागतो. हा सिद्धांत ज्या वैराग्याचे महामेरू असणाऱ्या काकासाहेबांनी केला
त्याच काकासाहेबांची आज मूर्ती प्राण प्रतिष्ठा, खऱ्या अर्थानं त्यांचं वास्तव्य आज आपल्या गावामध्ये झालं. त्याच्यामुळं अनेक वयोवृद्ध लोकांची सोय झाली. ज्यांची कुणाची अनेक वर्षांची काकासाहेबांची वारी होती, पण नियत वयमानानं त्यांना जाता येत नाही, अशा लोकांना आता काकासाहेबांची वारी इथं घडणार आहे. सगळ्यात मोठं भाग्य आहे की ज्यांना गोरोबा काकांकडे जाणं शक्य नाही त्यांनी निश्चित काकासाहेबांचं इथं दर्शन घेतलं तरी सुद्धा त्यांची सोय दादानी केली. की तुम्हाला पुन्हा आता वारी चुकली, वारी चुकवून नेदे हरी, आता देवा वारी चुकवून नेदे हरी म्हणायचं काही कारण राहिलं नाही. काकासाहेबांची वारी प्राण आहे तोपर्यंत होणार. इथं जरी आलात तरी काकासाहेबांची वारी पूर्ण होणार. आणि या संकल्पनेतून दादानी हा प्रयत्न केला आणि तो फळाला आला. म्हणून काकासाहेबांच्या दरबारामध्ये आज मानवी जीवन कृतार्थ झालं, मानवी जीवनाला फल प्राप्त झालं. याच्याकरता जगद्गुरु तुकोबरायचा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा संत भेटीचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग प्राप्त प्रसंगी निवडलाय. अभंगाचा भाव पाहत असताना जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून पहिल्याच शब्दातून धन्यता देतात. धन्य काळ संत भेटी. तुकोबराय म्हणतात की माझ्या जीवनातला हा काळ धन्य आहे. महाराजांना विचारलं, महाराज हा काळ धन्य मानण्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे? संत भेट आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेला झाली आहे, पण तुम्ही याच काळाकरता विशिष्ट धन्यता का देतायत? काय कारण आहे त्या धन्यतेचं? कशा करता धन्यता देताय? कारण धन्य या शब्दाची व्याप्ती पाहत असताना, धन्य या शब्दाचा वापर पाहत असताना, धन्य हा शब्द आपण नेहमी प्रपंचात सुद्धा वापरतो. जसा परमार्थात धन्य हा शब्द रूढ आहे, तसा प्रपंचात सुद्धा धन्य हा शब्द रूढ आहे. वास्तविक पाहता प्रपंचातल्या धन्य शब्दाचा अर्थ पाहिला, धन्य या शब्दाची उंची परमार्थात प्रपंचातली पाहिली, तर प्रपंचात धन्य या शब्दाला लोकांनी फारच खाली आणले. महाराज प्रपंचाच्या दृष्टीनं धन्य या शब्दाचा अर्थ एवढा खाली आला, एवढा खाली आला की कोणी एखादा आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा जरी दिल्या तरी आम्ही त्याला त्याच्या कृतज्ञतेतून उतराई होण्याकरता शब्द वापरतो. कोणता? धन्यवाद. कोणता? धन्यवाद. म्हणजे एवढा धन्य हा शब्द खाली आणला. आम्ही एखाद्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता धन्यवाद म्हटलं का उपकारातून उतराई झालो असा आमचा समज आहे. किंबहुना प्रपंचातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एखादा विषयाचा लाभ झाला तर आम्ही लगेच धन्यवाद म्हणून मोकळे होतो. मग प्रपंचातली कुठलीही गोष्ट असू द्या, एखादी प्रतिकूल गोष्ट घडली का आमच्या मुखातून अगोदर धन्यवाद मानला जातो. पण प्रपंचाच्या दृष्टीनं जो धन्यवाद एवढा सामान्य आहे, तेवढा धन्य हा शब्द परमार्थाच्या दृष्टीने सामान्य नाही. विठ्ठला परमार्थाच्या दृष्टीने तुकोबरायांनी अनेक अभंगामध्ये धन्य हा शब्द वापरला. तुकोबरायांनी या धन्य शब्दाची उंची आपणाला परमार्थाच्या दृष्टीनं दाखवून दिली. धन्य हा शब्द परमार्थाच्या दृष्टीनं काय उंचीचा आहे? कारण धन्यता ही दोन प्रकारची असते. दोन प्रकारची धन्यता असते. पहिला प्रकार आहे धन्यता ही आभासी असते, आणि दुसरा प्रकार आहे धन्यता ही वास्तववादी असते. विठ्ठला विठ्ठला. हा 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. प्रपंचात प्राप्त होणारी जी धन्यता आहे ती आभासी धन्यता आहे. कोणती धन्यता आहे? आभासी धन्यता आहे.
की त्या धन्यतेला काही महत्व राहत नसतं. ती धन्यता चिरकाल टिकून राहणारी नसते, ती धन्यता कालांतराने संपत असते. प्रपंचात जी धन्यता मानतं तो आभासी धन्यता मानत असतो, पण परमार्थातली जी धन्यता असते ती मात्र वास्तव धन्यता असते. परमार्थात प्राप्त झालेली धन्यता ही वास्तव आहे. ही धन्यता प्राप्त होण्याकरता आयुष्य खर्ची घालावं लागतं, त्यावेळेला धन्यता प्राप्त होत असते. परमार्थातली धन्यता ही वास्तव आहे. आणि तुकोबरायाने गाथ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी धन्यता मानली त्या त्या ठिकाणी तुकोबरायांनी जी धन्यता मानली ती वास्तव प्रकारची धन्यता मानली. तुम्ही ऐका, तुकोबरायांनी धन्यता देत असताना मी प्रमाण सांगत नाही, पण मात्या पित्याला धन्यता दिली. जगद्गुरु तुकोबरायाची वास्तववादी धन्यता मानतायत. जी वास्तववादी धन्यता आहे ती धन्यता मांडत असताना तुकोबराय मात्या पित्याला धन्यता देतात की जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. काही ठिकाणी तुकोबराय धन्यता देत असताना संसारिकांना धन्यता देतात. असे अनेक प्रमाण आहेत. एका ठिकाणी तुकोबरायाने गोकुळातल्या बायांना धन्यता दिले. तुकोबराय म्हणतात की बाया धन्य आहेत गोकुळातल्या. अशी अनेक धन्यतेची प्रमाण तुकोबरायांची आपणाला गात्यामध्ये सापडतात. पण ज्या ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायाने विठ्ठल विठ्ठल परमादरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य, ख्यातनाम भागवताचार्य आणि ख्यातनाम कीर्तनकार आमचे सन्मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज. आता खरं तर बरं का वेळ पडली थोडी आणि एवढे लोक गुणवान भेटले. ते काय असतं बरं का, चांगले खांदेकरी भेटले का त्या वरच्याला सुद्धा ती येऊनी वाटते जागा. आता नेणारे निब्बर असतात ना, पण प्रसंग असा आहे की आता एवढी गुणवान मंडळी, ते महाराष्ट्र गाजवलेली माणसं आहे ती सगळे. पण वेळेअभावी आता ही आपलं तेवढ्यात तेवढं भागवून न्यायचं. आमचे आप्पा सांगायचे चुटकीचा मांडव, चुटकीचा मांडव. ते सटवाई पाव ग मला, ते प्रमाण द्यायचे. तसं अगदी थोड्या वेळामध्ये
भाव पाहायचाय. आपलं चिंतन पाहत होतो की वास्तववादी धन्यता आणि आभासी धन्यता. प्रपंचात प्राप्त होणारी धन्यता ही आभासी आहे आणि परमार्थात प्राप्त होणारी धन्यता ही वास्तववादी आहे. वास्तववादावर बोलत असताना, चिंतन पाहत असताना वास्तववादाचं उदाहरण जगद्गुरु तुकोबरायांनी जी धन्यता दिली ती वास्तववादी मांडले. कारण तुकोबरायांचा स्वभाव होता की तुकोबरायांनी गाथ्यामध्ये एकही शब्द आभासी मानला नाही. त्यांच्या गाथ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य जर काय असेल तर कोणाची स्तुतिप्रिय असा एकही शब्द तुकोबरायांच्या गाथ्यात हुडकूनही सापडणार नाही. एवढा वास्तववादी विचार जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यात मांडला, याच्या नंतरही कोणी मांडणार नाही, अगोदरही कोणी मांडला नाही. आणि हा वास्तववादी विचार मांडत असताना तुकोबराय धन्यतेच्या बाबतीमध्ये जी वास्तवता मांडतायत, ती वास्तवता मांडत असताना धन्यता तुकोबरायांनी दिली. पण धन्यता तुकोबरायांनी देत असताना तुकोबराय म्हणतात की आजचा दिवस मात्र मोठा धन्य. धन्य काळ संत भेटी, आजचा दिवस धन्य आहे. तुकोबरायांना साधकांनी विचारलं, महाराज काळ तर दररोज आहे, दिवस उगवणारा दररोज उगवतो. आता श्रावण महिना आमच्या आयुष्यामध्ये अनेक वेळेला आला, श्रावण महिन्यातला सोमवारही अनेक वेळेला आला, पण आज विशिष्ट धन्यता आजच्या काळाला काय कारण आहे? तुकोबराय म्हणतात की काळ एक अशी गोष्ट आहे, काळ एक अशी गोष्ट आहे की त्या काळाचा हा स्वतंत्र असा एक महिमा आहे. महिमा काळाचा काय आहे? महिमा आहे. महिमा की काळ एक प्रत्येक जीवावरती स्वतंत्र अशा प्रकारचा एक स्वतंत्र अधिकार गाजवतो. आणि त्या काळाच्या महिमेपुढे या जगात कोणाचं चालत नाही. की जसा काळ असेल तशा पद्धतीची घटना घडत असते. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की हा काळ धन्य. बघा तुम्ही प्रपंचामध्ये अनेक लोकांच्या वरती प्रसंग पाहत असताना एखादा व्यक्ती जर स्वैराचारानं वागत असेल, नीतिबाह्य वागत असेल, तर सहज लोक प्रपंचामध्ये म्हणतात, महाराज त्याचा काय आहे? काळ आहे. हो, त्याचा काय आहे? काळ आहे. काळ म्हणजे लोक सुद्धा तिथं माघार घेतात. का? तर त्याचा काळ आहे. लोकांना माहिती आहे की याचा काहीतरी प्रतिकूल काळ असल्या कारणानं त्याचं हे स्वैर वागणं आहे. पण जो ओळखून घेतो की याचा काळ आहे, त्याला नक्की माहित असतं की हा काळ सुद्धा त्याचा काय होणार आहे? संपणार आहे. आणि म्हणून काळाचा एक अत्यंत दुर्गम अशा प्रकारचा महिमा आहे. आणि महिमा म्हणजे काय असतं? तर महिमा असा असतो की तिथं क्रिये वाचून, ज्ञाना वाचून आणि अनुभूती वाचून एखादी गोष्ट घडत असते, ती गोष्ट महिमेमध्ये येत असते. बघा असा अनेक गोष्टीचा महिमा आहे. शास्त्रामध्ये तीर्थाचा महिमा आहे, संताचा महिमा आहे, नामाचा महिमा आहे, देवाचा महिमा आहे. तसा काळाचा सुद्धा एक महिमा आहे. काळाचा सुद्धा एक महिमा आहे. तो महिमा कसा असतो? उदाहरण सांगतो ऐका. स्वाती नक्षत्रामध्ये मेघगर्जना झाली आणि स्वाती नक्षत्रामध्ये मेघगर्जना झाल्यानंतर पाऊस वर्षाव करतो. आणि तो पाऊस पृथ्वीवरती एखाद्या बलिकेच्या मुखात एक थेंब पडला तर ती बलिका गर्भवती राहते. स्वाती नक्षत्रातला पाऊस, बलिका म्हणजे बगळा, बगळ्याच्या मुखामध्ये तो थेंब पडला का बलिका गर्भवती राहते. आता स्वाती नक्षत्र, आकाशातला ढग, त्याच्यातून सुटणारा थेंब आणि ह्या बगळीचा काय अर्थार्थी संबंध आहे? पण बरोबर स्वाती नक्षत्राचा थेंब मुखात पडला का बलिका गर्भवती राहते. काय कारण आहे? काय उत्तर आहे शास्त्रामध्ये याला? विज्ञानामध्ये काय उत्तर आहे? की ज्या गोष्टीला कुठंच उत्तर नसतं त्या गोष्टीला महिमा म्हटलं जातं की तो महिमा आगाध असतो. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली. आता जड मातीची भिंत ज्ञानोबरायांनी बसल्याबरोबर चल म्हटल्याबरोबर चालते. रेड्याच्या मुखामधून वेद बोलवले जातात आणि
ऐकण्याचं सामर्थ्य नाही असाही माणूस ऐकतो. 3 उदाहरण आहेत बघा. ज्याला कान आहेत पण ऐकण्याचं सामर्थ्य नाही त्याच्यावरही ज्ञानोबरायांचा परिणाम आहे. ज्याला कान आहेत पण ऐकण्याचं सामर्थ्य नाही त्याच्यावरही ज्ञानोबरायांचा परिणाम आहे. ज्याला कान आहेत आणि ऐकण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यावरही ज्ञानोबरायांचा परिणाम आहे. उदाहरण सांगतो. भिंत आहे, भिंतीला कान आहेत का? भिंतीला कानही नाहीत, ऐकण्याचं सामर्थ्य नाही, पण चालली का नाही? भिंत चालली. रेड्याला कानही आहेत, ऐकण्याचं सामर्थ्य आहे, रेडा मुखातून वेद बोलला का नाही? आणि सच्चिदानंद बाबाला कान होते पण ऐकण्याचं सामर्थ्य राहिलेलं नव्हतं. अंत्ययात्रा निघाली होती पण सच्चिदानंद बाबाला हाक मारल्याबरोबर बाबा उठून बसले. नुसते बसले नाहीत, 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. हा ज्ञानोबरायांच्या जीवनातला काय आहे? महिमा आहे. महिमा, याचं नाव आहे महिमा. तसं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक काळ येत असतो आणि तो काळ त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या काळाचा महिमा दाखवून जातो. आणि त्या काळामध्ये एखादा गरीब असेल अचानक श्रीमंत होतो, एखादा श्रीमंत असेल अचानक गरीब होतो, एखादा नुकताच परमार्थाला लागला त्याच्या जीवनामध्ये त्याला साधूंची भेट होते. काय आहे हा काळाचा महिमा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा, एखाद्या साधूच्या जीवनामध्ये असा एखादा काळ येतो की तो काळ आल्याबरोबर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला धन्यता प्राप्त होते. त्याचं कारण काय? अभंगाच्या पहिल्याच्या
करू तुकोबरायांना विचारलं, महाराज तुम्ही धन्यता दिली आणि धन्यता देत असताना काळाला धन्यता दिली, का काळाला धन्यता दिली? तुकोबराय उत्तर देतात, संत भेटी. काय कारण आहे त्या काळाला धन्यता देण्याची? तर त्याचं कारण आहे की आमच्या जीवनामध्ये आम्हाला संतांची भेट झाली. धन्य काळ संत भेटी. संत भेटीचा काळ आमच्या जीवनामध्ये धन्य आहे. संत भेट ज्या काळामध्ये आम्हाला झाली तो काळ आमच्या जीवनामध्ये आम्हाला धन्य आहे की त्या काळाने आम्हाला धन्यता प्राप्त करून दिली. तर आम्हाला संत भेट झाली. महाराज, संत भेट देणं होणं हे धन्यतेचं लक्षण आहे. तो काळ धन्यतेचा आहे. असं असण्याचं काय कारण आहे? तुकोबराय म्हणतात की बाबा, संत भेट ही सगळ्यात दुर्लभ गोष्ट आहे. काय आहे? सगळ्यात दुर्लभ. जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या? तर पहिली गोष्ट म्हणजे मनुष्यत्व प्राप्त होणं हे सगळ्यात मोठं दुर्लभ आहे. मानव देहच प्राप्त होणं हे दुर्लभ आहे. जर मिळाला तर मुक्त व्हावं अशी इच्छा होणं दुर्लभ आहे. आणि मुक्त व्हावं असं वाटलं तर मुक्त कशाने व्हावं हे सांगणारे महात्मे भेटणं दुर्लभ आहे. विठ्ठला तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या शास्त्राने. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रय. या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्व मिळणं दुर्लभ आहे. मनुष्यत्व मिळालं तर मुक्त होण्याची इच्छा प्राप्त होणं दुर्लभ आहे. आणि मुक्त होण्याची इच्छा झाली तर मुक्त होण्याचा मार्ग सांगणारे संत भेटणं दुर्लभ आहे. म्हणून कदाचित मनुष्यत्व मिळेल, मुक्त होण्याची इच्छाही होईल, पण 3ऱ्या क्रमांकाला महापुरुष संश्रय हा क्रमांक 3रा आहे. 3ऱ्या पायरीवर महात्मे आहेत की महात्मे भेटणे अत्यंत दुर्लभ आहे. अत्यंत दुर्लभ आहे. अत्यंत दुर्लभ आहे. की संत भेटणं किती दुर्लभ आहे सांगू का तुम्हाला? चंद्र अमृत सुखे सेव वेल, असता जाता रवीधर वेल, बाया हेळा सागर तरवे, परित्या साधूची भेटी न होती गा. ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसी कैसियाने भेटती ते साधू. ऐका, तुकोबराय सांगतात साधू भेट किती दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेववेल. बघा, चंद्र हा पौर्णिमेला आपल्या स्वतःच्या प्रकाशाच्या माध्यमातून अमृताचा वर्षाव करत असतो. तुम्ही आम्ही जिवंत आहेत ते चंद्राच्या अमृतामुळं. चंद्रानं अमृत टाकल्याशिवाय आपलं पीक परिपक्व होत नाही. मग तुम्ही ज्वारी खाल्ल्यानंतर जिवंत राहता, गहू खाल्ल्यानंतर जिवंत राहता. याचं कारण चंद्र अमृत वर्षाव करतो. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की चंद्राचं अमृत तुम्हाला प्राप्त होईल. खरं तर ते सुद्धा दुर्लभ आहे. पण तुकोबराय म्हणतात काही हरकत नाही, एखादा महिमा जर प्राप्त झाला, एखादी रिद्धी सिद्धी प्राप्त झाली तर ते तुम्हाला करता येईल, काही अवघड नाही. तुकोबराय म्हणतात असता जाता रवी धरवेल.
म्हणजे मावळायला चाललेला सूर्य धरता येईल. आता येईल का धरता हो काका? हा, किती अवघड आहे, पण याला पुरावा आहे. शास्त्रामध्ये लोपामुद्रा नावाची एक भक्त होती आणि तिनं मालकाची संध्या झाल्याशिवाय सूर्यानं मावळू नये याच्याकरता त्या लोपामुद्रेनं मालक झोपले होते, त्रिकाल संध्या करत होते आणि सूर्यास्तमानाची वेळ झाल्यानंतर मालकाला उठवावं तर पाप लागतंय आणि सूर्य मावळल्याशिवाय राहत नाही. सूर्य मावळला तर संध्या राहते. तिनं त्या मालकांच्या वाटीतलं पाणी घेतलं आणि भगवान नारायणांकडे फेकलं आणि देवाला सांगितलं, देवा माझ्या मालकाची झोप झाल्याशिवाय मावळायचं नाही. लोपामुद्रेच्या धाकापायी देवाने लोपामुद्रेच्या पतीची झोप झाल्यानंतर संध्या झाल्यानंतर आस्त केला. किंबहुना तुकोबाराय म्हणतात, आस्ता जाता रवी धरवेल. अशक्यच आहे पण होईल. चंद्र अमृत प्राप्त होणं अवघड आहे पण मिळेल. किंबहुना बाह्या हेळा सागर तरवेल. आता समुद्रावर चालणं का सोपं आहे का? पाण्यावर चालणं सोपं आहे का? पण तुकोबाराय म्हणतात होईल. ज्या अर्थी तुकोबाराय होईल म्हणतात त्या अर्थी होईलच, त्यात शंका नाही. समुद्रावरही चालता येईल पण तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात परी त्या साधूची भेटी न होईल का. तुमच्या पाठातलं प्रमाण देतो. बहुवा वघड आहे जग जेटी करुणा केले, करुणा केले. आभरी जग जेटी करुणा केले, करुणा केले. आहे संत भेटी परी जग जेटी करुणा केली. संत भेट एवढी दुर्लभ आहे, एवढी अवघड आहे. सहजासहजी संतांची भेट होत नाही. पण तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातला काळ धन्य, आम्हाला संत भेट झाली आणि नुसती भेट झाली नाही तर त्यांच्या चरणाची मिठी आम्हाला प्राप्त झाली. किंबहुना आम्हाला त्या साधूचे, आम्हाला त्या संतांचे पाय प्राप्त झाले. धन्य काळ संत भेटे पायी मिठी पडली तो. कोणता काळ धन्य आहे तर संत भेटीचा काळ धन्य आहे. आणि संत भेटीमध्ये आम्हाला त्यांच्या पायाची मिठी प्राप्त झाली. खऱ्या अर्थानं तुकोबाराय इथं पायी मिठी पडली तो असं म्हणतायत बरं का. पण मिठी ही मारली जाते, मिठी ही पडत नाही. पण तुकोबारायांना मिठी हा शब्द इथं आलिंगन या शब्दानं वापरायचा नाही. मग मिठी या शब्दाचा अर्थ विश्वास. आमचा त्या संतांच्या चरणावर विश्वास प्राप्त झाला, आम्हाला त्या संतांच्या चरणांबद्दल विश्वास संपादन झाला. या अर्थानं तुकोबाराय म्हणतात की पायी मिठी पडली तो. आमच्या जीवनामध्ये संत चरण आम्हाला प्राप्त झाले की आमच्या जीवनातला काळ धन्य झाला. संत चरण रज लागता वासनेचे बेज जळून जाय. संत चरणाचा अत्यंत प्रभावी अशा प्रकारचा महिमा आहे. खऱ्या अर्थानं संत चरण हे मानवी जीवनातल्या
जीवावरती परिणाम करतात, संत चरण ईश्वरावरती परिणाम करतात आणि संत चरण संतांवरती सुद्धा परिणाम करतात. बघा, जीवावर होणारा परिणाम वेगळा आहे, ईश्वरावर होणारा परिणाम वेगळा आहे आणि संतांचा संतावर होणारा परिणाम वेगळा आहे. आता सगळा विस्तार करायचा नाही, पण देवावर होणारा कोणता परिणाम आहे, ईश्वरावर होणारा परिणाम आहे. बघा, देवाचं डोकं दुखत असताना देवानी नारदांना सांगितलं होतं की गोकुळातल्या गवळणीच्या पायाची माती घेऊन या, आणि ती माती देवाने भगवंताने स्वतः भक्ताची माती स्वतःच्या कपाळाला लावून घेतली देवाने. त्यावेळेला देवाचं डोकं दुखायचं थांबलं. आपणाला सर्वांना ज्ञात आहे पुराणात कथा. याचा परिणाम ईश्वरावर झाला. वा, देवईची रज चरणीची माती धावत चालते मागे मागे. संपला माझा विषय. मला मुद्दा एवढा सांगायचे की संतांच्या चरणाचा परिणाम देवावर होतो, संतांचा चरणाचा परिणाम जीवावर होतो आणि संतांचा चरणाचा परिणाम संतांवरही होतो. विस्तार करायचा नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संत भेट दुर्लभ आहे आणि दुर्लभ असल्या कारणानं ज्या काळामध्ये आम्हाला संतांची भेट झाली तो काळ आमच्या जीवनामध्ये धन्य आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, धन्य काळ संत भेटे पायी मिटे पडले तो विठोबा रखोमा. विठोबा रखोमाय. हा हा, विठोबा रखोमाय, विठोबा धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनातला काळ धन्य आहे. कोणता काळ धन्य आहे? आम्हाला संतांची भेट झाली तो काळ धन्य आहे. महाराजांना विचारलं, महाराज संतांची भेट झाली आणि जीवन धन्य झालं, पण त्याचं फल काय प्राप्त झालं? तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे प्राप्त झालं ते काय प्राप्त झालं? संदेहाची सुटली गाठी.
संदेहाच्या सुटल्या गाटे झालो पोटे शीतळ. तुकोबरे म्हणतात की आमच्या जीवनातला संदेह गेला. संदेह या शब्दाचा अर्थ आहे संशय. शास्त्रामध्ये दोन संशय सांगितले, एक प्रमाण संशय आणि दुसरा प्रमेय संशय. प्रमाण संशय आणि प्रमेय संशय. काही लोकांना शास्त्रावर संशय असतो आणि काही लोक शास्त्र मानतात पण त्या शास्त्रातल्या शब्दावर संशय असतो. त्याला प्रमाण संशय आणि प्रमेय संशय म्हणतात. पण गुरुवर यांच्या मुखातून ऐकलेले 3 संशय सांगतो. पहिला संशय आहे जीवाबद्दलचा संशय, दुसरा संशय आहे ईश्वराबद्दलचा संशय आणि तिसरा बद्दल आहे जगताबद्दलचा संशय. विठाला आम्हाला तुंतुने शास्त्री सांगायचे. तुकाराम महाराज मंदिरात धाराशिवला यायचे आणि तिथं प्रमाण संशय प्रमेय संशय याच्यावरच त्यांनी ती सांगितलेल्या मालिका. त्याच्यामध्ये जीवावर संशय आहे, जीवाचा संशय, आत्मस्वरूपाच्या संबंधानं संशय आहे, ईश्वराच्या संबंधानं संशय आहे आणि जगाच्या संबंधानं संशय आहे. आत्मस्वरूपाच्या संबंधानं कोणता संशय आहे तर आत्मस्वरूपाच्या संबंधानं मी आणि मी कोणीतरी वेगळा हा एक संशय आहे. मीच आहे का माझ्याहून मी दुसरा कोणीतरी वेगळा आहे हा एक आत्मस्वरूपाच्या संबंधानं संशय आहे. ईश्वराच्या संबंधानं ईश्वर व्यापक आहे का एकदेशी आहे, सूक्ष्म आहे का अनेक देशी आहे, असा अनेक प्रकारचा ईश्वराच्या संबंधानं संशय आहे. आणि जगाबद्दल जगत आहे की जगत नाही, जगन मिथ्यन ब्रह्म सत्य. शास्त्र सांगतं जगन मिथ्य आहे आणि मिथ्य आहे तर आम्हाला प्रचितीला येत आहे. मग प्रचितीला येणारं खरं आहे का शास्त्र सांगतं ते मिथ्य खरं आहे, हा हे संशय आहे. म्हणजे जीवावर आत्मस्वरूपाच्या संबंधाचा संशय, ईश्वराच्या संबंधीचा संशय आणि जगाच्या संबंधाचा संशय, अशा 3ही प्रकाराचा संशय आमचा निघून गेला. काय कारण? त्याला एकच कारण आहे, संत भेट. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. महाराज आणखी काय झालं? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात,
ऐका, जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आलंय आता शेवट, काळजी करू नका. 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. काय परिणाम झाला? दुसरा परिणाम तुकोबराय सांगतात. पहिला परिणाम आमचा संशय गेला आणि दुसरा परिणाम संत भेटीचा, आमच्या जीवनातली भवनदी आम्ही तरून गेलो. भवनदीचा झाला तारा. इथं भवनदी या शब्दाचा अर्थ या जीवनातलं संसार दुःख. संसार दुःख ही भवनदी कशी आहे? तर भवनदी या जगामध्ये गोल फिरणारी आहे. आपल्या नद्या हा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या आहेत. एक अपवाद आहे भारतामध्ये की पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी एक नर्मदा जर सोडली तर सगळ्या नद्याचा प्रवाह हा पश्चिमेकडून पूर्वेकडे. मग काय करतात त्या नद्या? आपल्या सोबत आलेलं सगळं पाप पुण्य समुद्राला घेऊन जातात. पण भवनदी एक अशी नदी आहे महाराज, ती जीवनामध्ये त्याला कोण्याच तडेला जाऊ देत नाही, त्याला बुडवून मारते, बुडवून. तुकोबराय म्हणतात ही भवनदी आम्ही तरुण गेलो, तरुण. भवनदीचा सुटला तारा या उत्तरा प्रसादे. काय कारण आहे? तर आम्हाला संत भेट झाली आणि संत भेटीमध्ये आम्हाला प्रसाद मिळाला. कोणता प्रसाद मिळाला? तर संत भेटीनं आमच्या जीवनातला संशय गेला. संशय गेल्यामुळे आम्ही संसार दुःख पार केलं आणि संसार दुःख पार झाल्यामुळे जीवनातलं सगळं दुःख संपलं, पूर्ण दुःख संपलं आणि आनंद स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो. याचं कारण फक्त संतांचा प्रसाद आहे. कारण प्रसाद काय करतो? गीता सांगते प्रसादे सर्व दुःखानां हानिरुषोपजायते. प्रसाद हा जीवनातलं सगळं दुःखाचा नाश करतो. म्हणून तो प्रसाद आम्हाला संतांच्या भेटीमध्ये प्राप्त झाला आणि म्हणून आम्ही काय केलं? तर भवनदीचा सुटला तारा, आम्ही भवनदी पार केली. तुकाराम महाराजांना साधकाने विचारलं, महाराज तुम्हाला 2 फायदे झाले. कोणकोणते? संत भेट झाली म्हणून संशय गेला. संशय गेल्यामुळं अंतकरण स्वच्छ झालं आणि अंतकरण स्वच्छ झाल्यामुळे तुम्हाला दुःखाचा लवलेश राहिला नाही. तुम्ही भवनदी पार केलीत. भवनदी पार केल्यामुळे तुमच्या जीवनाचा काय सुगंध आला? तुकोबराय म्हणतात शेवटच्या चरणात,
जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये परिणाम सांगतात की काय झालं. तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये मंगल घडलं. तुका म्हणे मंगल आता कोण दाता या होणे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यासारखा संत भेटीचा लाभ दुसरा कोणता असणार आहे. आमचं जीवन मंगलमय बनलं. आता मंगल बनणं म्हणजे काय बनणं ऐका. मंगल हे 3 सोहळे माणसाच्या जीवनामध्ये असतात. कोणते सोहळे? 3. एक असतो जन्माचा सोहळा, दुसरा असतो मृत्यूचा सोहळा आणि तिसरा असतो लग्नाचा सोहळा. या 3 सोहळ्याला सोहळा म्हटलंय. आणि हे सोहळे मंगल असावे लागतात. मंगल होतात. केव्हा मंगल होतात? तर संत कृपा झाली, भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, आत्मस्वरूपाची ओळख झाली का हे 3ही सोहळे मंगल होतात. बघा ज्ञानोबरायांनी जन्म मृत्यूच्या सोहळ्याला सोहळा म्हटलंय. जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणूनया धनंजया जिया परी. त्याचा पूर्वार्ध आगा देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून या धनंजया जिया परी. म्हणजे जन्म मृत्यूचा हा काय आहे? सोहळा आहे. सोहळा आहे. आणि लग्न हा एक सोहळा आहे. याला तुकोबरायांनी लग्नाच्या सोहळ्याला दुजोरा दिलाय. ज्ञानोबरायांनी लग्नाचा सोहळा व्यक्त केला नाही, किंबहुना त्याचा त्यांना अनुभव नाही. पण तुकोबरायांनी लग्नाचा सोहळा सांगितलाय. तुका म्हणे आम्ही परणिले नोवरी, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी. तुकोबराय म्हणतात आम्ही मोक्षासोबत लग्न लावलंय. आमचं लग्न झालंय. म्हणजे या 3ही सोहळे आमच्या जीवनामध्ये मंगल बनले. आणि याचं कारण एकमेव कारण आहे. याचं एक कारण म्हणजे संतांची भेट. आमच्या जीवनामध्ये आम्हाला संत भेट झाली. आता सगळा अनुक्रम लावून घ्या, सेवा समाप्त करतो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला संत भेटले. संत भेटल्यामुळे आमच्या जीवनामध्ये तो काळ धन्य झाला. काळ धन्य झाला त्याचं कारण आमच्या जीवनामध्ये आमचा संशय संपला. संशय संपल्यामुळे संसार रूपी असणारी ही भवनदी आम्ही सहजासहजी तरुण गेलो. आणि नदी तरुण गेल्यामुळे आमचं जीवन मंगलमय बनलं. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली यथामती यथावकाश. अभंगाचा भावार्थ अगदी अल्प वेळेमध्ये आपल्या चरणावरती समर्पित करण्याचा प्रयत्न केला. बालक व बडा बोले का वाकुडावे चुका पावले, ते चोज करून माऊली रिजे जेवी. या ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे किंवा का टिटुबू चोचवरी मापस्वे सागरी, मी नेनतू तयापरी प्रवर्तू येत. या न्यायानं झालेली सेवा काकासाहेबांच्या चरणावर, हनुमंतरायांच्या चरणावर, तुम्हा सर्व साधू संत कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य श्रोतेजन आपल्या सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. वेळ झाला. आता वेळ होण्यापाठीमागं थोडीशी काही कारण आहेत. कारण मूर्ती प्राण प्रतिष्ठेची पूजेची प्रोसेसच एवढी मोठी असते की त्याला वेळ लागत असतो. ती काही सत्यनारायणासारखं नाही. आणि त्याच्यामध्ये काही चुकवाचुकी करावी तर ती देवांना दोष असतो, ब्राह्मण देवांना. त्याच्यामुळे त्यांनाही तेवढं पूर्ण झाल्याशिवाय थांबता येत नाही. आणि म्हणून बघता बघता थोडा वेळ झाला. पण सगळ्यात मोठा फायदा एक झाला बरं का. ज्या लोकांना शिरावणी आहे त्या लोकांनी लवकर उपास सोडला तर उद्या कधी उजडल वाटतं. त्यापेक्षा उपास सोडायलाच उशीर झाला ते चांगलं झालं. कुठलीही गोष्ट पारमार्थिक क्षेत्रातली किती प्रतिकूल असली तर ती अनुकूल बनवून घेण्याची इच्छा असली पाहिजे. झालं ते सर्व ईश्वरी इच्छेनं घडत असतं. ईश्वरी इच्छेशिवाय इथं काही घडत नाही. म्हणून ईश्वरी इच्छेनं झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करतो आणि दादांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो की तुकाराम तुकाराम तुकाराम
जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय.